वर्ग तिसराचा विचार केला तर उदाहरण उभारणे हरिश्चंद्र राजांनी आपल्या विश्वामित्राला स्वप्नामध्ये राज्य दान दिलं, स्वप्नामध्ये संपूर्ण राज्य दान दिलं आणि विश्वामित्राला स्वप्नामध्ये राज्य दान दिलं त्यावेळेस विश्वामित्राला स्वप्नामध्ये संपूर्ण राज्य दान दिलं त्यावेळेस विश्वामित्र म्हणू लागले तू आम्हाला काय दिलं? अरे राजा तू आम्हाला काय दिलं? त्यावेळेस हरिश्चंद्र राजा व त्यांची पत्नी ताराराणी व त्यांचा 5 वर्षाचा मुलगा रोहिदास तिघं स्वतः विकण्याकरिता बाजारात गेले. पहिलं गिऱ्हाईक लागलं ताराराणीला कष्टाचं, तिचा व्यवसाय चांगला व्हावा म्हणून, तिचा व्यवसाय चांगला चालावा म्हणून ते ताराराणीला खरीदलं. ताराराणी ढसा लढू लागली. दुसरं गिऱ्हाईक लागलं रोहिदासाला. काशीमध्ये मणिकर्ण नावाचा घाट आहे, त्या मणिकर्ण नावाचा घाटाचं संरक्षण करण्याकरिता हरिश्चंद्र राजाला खरीदण्याकरता ताराराणी ढसा लढू लागल्या आणि ताराराणीला वशिष्ठाने डबल पैसे देऊन ताराराणीला आणि रोहिदासाला सोडण्यात आलं आणि ताराराणी आश्रमामध्ये गेल्या, सेवा करू लागल्या व रोहिदास सुद्धा सेवा करू लागला, गुरुजीची सेवा करू लागल्या, रोहिदास सुद्धा गुरुजीची सेवा करू लागल्या. ताराराणी सर्प गोळा करू लागला, रोहिदास सुद्धा सर्प गोळा करू लागला. एके दिवशी रोहिदास जंगलामध्ये सर्प गोळा करण्याकरिता गेला. त्यावेळेस सर्प गोळा करत असताना रोहिदासाला सर्पदंश झाला आणि ते ताराराणीला कळालं आपल्या मुलाला सर्पदंश झाला. ताराराणी जंगलामध्ये पडत गेला आणि ताराराणीने रोहिदासाचं प्रेत हृदयाशी धरलं आणि ताराराणीला ताहो पडला. त्या ताराराणी लढू लागला, त्याच्या तोंडातून तो फेस निघत होता ते बघून ताराराणी लढू लागल्या. ताराराणी म्हणू लागली की बाबा देवा किती परीक्षा घेतो आणि ताराराणी त्याला रोहिदासाचं प्रेत गुंडाळण्याकरिता ताराराणीकडे कापड नव्हता. ताराराणी एका राजाची मुलगी, एका राजकुमारीची माता, एका राजाची पत्नी, आज तिच्याकडे मुलाला गुंडाळण्याकरिता कापड नाही, तिने अर्धी साडी घालून आपल्या मुलाचं प्रेत गुंडाळलं आणि ते प्रेत गुंडाळून स्मशानाच्या वाटेने निघाली. किट्ट असा अंधार होता, धो पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये स्मशानाच्या वाटेने चालली आणि ताराराणी बोलू लागली बाबा रोहिदासा तू स्वतः रे रोहिदासा तू सुद्धा मला सोडून गेला. आणि ताराराणी रस्त्याने मशानाच्या वाटेने जात असताना 2-3 ठिकाणी तिला ठेस लागली तरी ताराराणी मशानात गेली आणि मशानात गेल्याच्या नंतर ताराराणी सर्प गोळा करू लागली आणि सर्प गोळा करत असताना आवाज आला उधर कोण आहे? ताराराणी घबरू लागली, ताराराणी कापू लागली आणि ताराराणी सांगू लागली इधर मैं हूँ, मेरा बेटा मर गया, उसे जलाने आई हूँ. त्यावेळेस ते म्हणू लागले की आमच्या मशानाचा नियम आहे 1.25 मीटर कपडा आणि 1.25 सेर खिचडी ही द्यावीच लागेल तरच प्रेत जळेल. त्यावेळेस ताराराणी लढू लागली. ताराराणी म्हणू लागली बाबा माझ्या मुलाचं प्रेत गुंडाळण्याकरिता माझ्याकडे कापड नव्हता, मी माझी अर्धी साडी फाडून माझ्या मुलाचं प्रेत गुंडाळलं आणि तुम्हाला कुठून कापड देऊ? त्यावेळेस वीज कळकली आणि दोघांची नजर झाली. ताराराणीला कळालं की आपले पती हरिश्चंद्र राजा आहे आणि ताराराणी म्हणू लागली मी तुमची पत्नी मी ताराराणी आणि आपला 5 वर्षाचा मुलगा हा आपला रोहिदास. त्यावेळेस हरिश्चंद्र राजे म्हणू लागले तू म्हणतीस ना की तू माझी पत्नी आहे, तू म्हणतीस ना हा आपला मुलगा आहे, तर तू मला काही नाही दिलं तरी चालेल पण माझ्या मालकासाठी तुला 1.25 मीटर कापड द्यावाच लागेल. त्यावेळेस ताराराणी रडू लागली. ताराराणी विनंती करू लागली की आपल्या मुलाचं प्रेत गुंडाळण्याकरिता माझ्याकडे कापड नव्हता, मी माझी अर्धी साडी घालून आपल्या मुलाचं प्रेत गुंडाळलं आणि आम्ही कुठून आता तुम्हाला कापड देऊ? म्हणून बघा हरिश्चंद्र राजे म्हणू लागले की माझ्यामध्ये उदारता करण्याची शक्ती आहे पण माझ्यामध्ये कृपा करण्याची शक्ती नाही. म्हणून हा 3रा वर्ग उदार आहे, कृपा